are here to study the digital techniques subject. In previous lecture we have started the unit number 2 logic and logic families. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर बुलियन अल्जेब्रा आणि बुलियन लॉज. तर त्यामध्ये आपण कोणकोणते बुलियन अल्जेब्रा बघितले होते की बुलियन अल्जेब्रामध्ये काय वेगवेगळे 4 पॉईंट्स बघितले होते की जे काही आपण व्हॅरिएबल्स घेणार आहेत तर त्या व्हॅरिएबल्सना 2 पैकी एक कोणतीही व्हॅल्यू असणार आहे. तर त्यामध्ये व्हॅल्यूज कोणत्या असणार आहेत, हाय म्हणजेच 1 आणि लो म्हणजेच काय असणार आहे 0 असणार आहे. त्याच्यानंतर यामध्ये जे काही आपल्याला अँड ऑपरेशन असेल किंवा अँडिंग असेल तर ते अँडिंग आपण एखाद्या व्हॅरिएबलचं कसं दाखवणार आहे तर ए डॉट बी डॉट सी फॉर एक्झाम्पल, किंवा आपण डॉट्स तिथं एखाद्या वेळेस डॉट स्किप केले जातात त्यामुळं आपण डायरेक्टली ए बी सी असं पण लिहू शकतो. तर हे झालं अँडिंग ऑपरेशन कसं रिप्रेझेंट करतोय. ऑरिंग ऑपरेशन कसं रिप्रेझेंट करतोय आपण, ऑरिंग ऑपरेशन. तर ऑरिंग ऑपरेशनमध्ये ए ऑर बी ऑर सी म्हणजेच ए प्लस बी प्लस सी या पद्धतीने दाखवू शकतो. तर हे झाले आपले बुलियन अल्जेब्राज. त्याच्यानंतर यामध्ये जो कॉम्प्लिमेंट असतो तो कॉम्प्लिमेंट कशानं रिप्रेझेंट केला जातो, बारनं रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे समजा ए व्हेरिएबल आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं असेल तर तिथे काय लिहिणार आपण ए बार लिहिणार. तर हे झाले तुमचे बुलियन अल्जेब्रा. त्यानंतर बुलियन लॉज बघायचे होते आपल्याला. बुलियन लॉज कोणकोणते आहेत, एकतर कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, अँड लॉ, ऑर लॉ, इन्व्हर्जन लॉ आणि अदर इम्पॉर्टंट रूल्स, असे 7 आपल्याला बुलियन लॉज आपण स्टडी केलेले आहेत. त्यानंतर आपण त्यानंतर आपण ड्युअलिटी थिअरम बघितला होता, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी आणि ड्युअलिटी थिअरम. त्यामध्ये काय होतं की समजा एखाद्या एक्सप्रेशनमध्ये झिरोज असतील तिथं 1 करायचं, 1 असेल तिथं 0 करायचं, म्हणजे रिप्लेस करायचं. समजा अँड ऑपरेशन असेल तर त्या जागेला ऑर ऑपरेशन लिहायचं, ऑर ऑपरेशन असेल तर त्या जागेला अँड ऑपरेशन लिहायचं. तर हे झालं तुमचं ड्युअलिटी थिअरम. त्यानंतर परत एक नेक्स्ट थिअरम बघितला होता आपण, ड्युअलिटीचे एक्झाम्पल्स पाहिजे होते आपण कशा पद्धतीने आपण कन्वर्जन करतोय, म्हणजे ड्युअलिटी एखादं एक्सप्रेशन ड्युअलमध्ये किंवा ड्युअलिटी थिअरममध्ये कसं कन्वर्ट करतोय. त्याच्यानंतर बघितलेलं आपण डी मॉर्गन्स थिअरम 1 आणि डी मॉर्गन्स थिअरम 2. आता डी मॉर्गन्स थिअरम 1 काय होता की यामध्ये ए इंटू बीचा बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार होता. म्हणजेच काय, द कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स असं आपण म्हणतो. म्हणजे ए इंटू बीचा कम्प्लीट बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार होतं. सेकंड थेरम काय होता, डी मॉर्गनचा सेकंड थेरम. यामध्ये ए प्लस बीचा कम्प्लीट बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. म्हणजे यामध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू किंवा सम ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू यामध्ये प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स असणार आहे. म्हणजेच ए प्लस बीचा कम्प्लीट बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. तर हे आपल्याला थेरम डी मॉर्गन्स थिअरम 1 आणि डी मॉर्गन्स थिअरम 2 बघितले होते. त्यामध्ये सिम्बॉलिकली पण बघितले आपण की कशा पद्धतीने आपण LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन्स बघायचे आहेत आणि त्यांचं आपण सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीनं करतो. एक्सप्रेशन आपल्याला एखादं दिलेलं असेल की ज्यामध्ये 1, 2, 3 कितीही व्हॅरिएबल्स असतील आणि ते व्हॅरिएबल्स आपण काय करायचं आहे, दिलेलं एक्सप्रेशन आहे, इक्वेशन आहे, त्याला आपल्याला रिड्यूस करत यायचं आहे, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. याचा अर्थ त्यामध्ये टर्म्स काय करायचे आहेत, कॅन्सल होणाऱ्या टर्म्स कॅन्सल करायच्या आहेत. इक्वेशन तुम्ही काय करायचं आहे, रिड्यूस करत यायचं आहे, म्हणजे कमी करायचं आहे. ज्यामध्ये जास्त टर्म्स असल्या तर बाय युझिंग द बुलियन अल्जेब्रा, बाय युझिंग द बुलियन लॉज, डी मॉर्गन्स थिअरम, हे सगळे वापरून आपण काय करायचं, एक्सप्रेशन रिड्यूस करत येणार आहे. तर त्यामध्ये आपण एक आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे एक्झाम्पल्स बघणार आहे की एखादं एक्सप्रेशन दिलं असेल तर ते एक्सप्रेशन कशा पद्धतीनं एखादा ऑर लॉ, अँड लॉ, बुलियन लॉज वापरून कसं रिड्यूस करायचं, एखादा डी मॉर्गन्स थिअरम वापरून कसं रिड्यूस करायचं. तर आपण 1 बाय 1 एक एक्झाम्पल्स बघूया. तर यामध्ये सिम्प्लिफिकेशन ऑफ लॉजिक एक्सप्रेशन पॉईंट आहे तो आपला सिम्प्लिफिकेशन ऑफ लॉजिक एक्सप्रेशन. आपल्याकडे काय असणार आहे,
लॉजिक एक्सप्रेशन्स असणार आहेत आणि त्याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं. सिम्प्लिफिकेशन करायचं याचं अर्थ काय की त्या इक्वेशनला आपल्याला रिड्यूस करायचं आहे किंवा RHS इक्वल टू LHS प्रूव्ह करायचं असणार आहे. त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल बघत आपण. A plus AB is equal to A. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिम्प्लिफिकेशन ऑफ लॉजिक एक्सप्रेशनमध्ये काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट A plus AB is equal to A काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं. सोल्युशन कशा पद्धतीने असणार आहे बघा. यामध्ये गिवन एक्सप्रेशन घेऊन घ्यायचं आपल्याला. गिवन काय आहे A plus AB is equal to A आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण काय करणार आपल्याला LHS घेऊन घेणार. LHS काय आहे आपला LHS is equal to A plus AB आहे. त्यानंतर यामध्ये आता कॉमन टर्म कुठले निघतात ते बघूयात आपण. या दोन्ही टर्ममधून काय निघते आपल्याला एक टर्म कॉमन निघते. तर आपण A जर कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे 1 plus B राहणार आहे. तर 1 plus B आपल्या कुठला ऑर लॉनुसार 1 plus B इज इक्वल टू काय असते 1 असते. तर आपण इथं A इंटू काय राहणार इथं 1 शिल्लक राहणार आहे ब्रॅकेटमध्ये आणि A आणि 1चं मल्टिप्लिकेशन केलं तर काय राहणार आहे 1 राहणार आहे. सॉरी A राहणार आहे. म्हणजे इथं काय झालं LHS काय मिळालं आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर LHS इज इक्वल टू A मिळाला. आपला RHS काय आहे A आहे. म्हणजेच काय झालं LHS इज इक्वल टू RHS. प्रूव्ह झालं का. यामध्ये कुठला रूल वापरला आपण ऑर लॉ वापरलेला आहे. ऑर लॉ आपण काय केलेला आहे बुलियन्स लॉ मधला ऑर लॉ इथं वापरलेला आहे. लक्षात आलं का. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल A plus A bar B, A plus A bar B is equal to A plus B. A plus A bar B is equal to A plus B आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट म्हणजे यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक्सप्रेशनमध्ये LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं आहे. परत आपण सोल्युशनमध्ये काय करणार गिवन टर्म्स लिहून घेणार आपण. गिवन काय आहे A plus A bar B इज इक्वल टू A plus B आहे. यामध्ये हा काय आहे तुमचा LHS, हा काय आहे तुमचा RHS आहे. आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपण LHS काय करूया सॉल्व्ह करून घेऊया. LHS इज इक्वल टू A plus A bar B. आता यामध्ये सिन्स A इज इक्वल टू A plus AB होतं, बरोबर आहे. A इज इक्वल टू A plus AB होतं. म्हणून आपण Aच्या जागेला व्हॅल्यू काय रिप्लेस करणार A plus AB ने. म्हणजे A plus AB plus A bar B. हे कशानुसार घेतले आपण अदर इम्पॉर्टंट रूल जे काय बघितलेत त्यातलं एक्सप्रेशन एक होतं फर्स्ट होतं A plus AB इज इक्वल टू A. त्यानुसार आपण घेतलेलं आहे. म्हणजे A plus AB plus A bar B आलं. यामध्ये आता कॉमन कोणत्या टर्म निघतात त्या काढायच्या. आता ह्या दोन टर्म्समधून आपण B कॉमन काढणार आहे. म्हणजेच बघा A plus B बाहेर आला कॉमन ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहणार A plus A bar शिल्लक राहणार आहे, बरोबर आहे. आणि A plus A bar म्हणजेच काय असते 1 असते. A plus A bar म्हणजेच काय असते 1 असते. त्यामुळे ते रिप्लेस करायचे आपल्याला. शिल्लक काय राहिलं बघा A plus B into 1. हे A plus A bar कशाने रिप्लेस केला आपण 1 ना. त्यामुळे A plus B into काय राहिलं 1. यामध्ये काय करू शकतो आपण B into 1 म्हणजेच 1 असणार आहे. सॉरी B असणार आहे. म्हणजे A plus B काय राहिला आपला LHS मिळालेला आहे. तुमचा RHS काय आहे A plus B आहे. म्हणजे इथे काय झालं LHS is equal to RHS is
हे काय झालेलं आपण प्रूव्ह केलेलं आहे. कसं सॉल्व केले बघा. ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी. यामध्ये गिवन ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी आपण लिहून घेतलं. LHS याचा हा आहे, LHS लिहून घेतला ए प्लस ए बार बी. आपल्याला माहिती आहे की अदर बुलियन लॉज मधला जो अदर इम्पॉर्टंट रूल आहे 7 नंबरचा, त्यानुसार ए इज इक्वल टू ए प्लस ए बी असते. त्यामुळे एच्या जागेला आपण काय टाकलं, ए प्लस ए बी टाकलं. आता ही जी काही ए बी आणि ए बार बी आहे त्यामध्ये बी कॉमन निघतोय म्हणून आपण बी कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये ए प्लस ए बार राहणार आहे. म्हणजेच ए प्लस ए बार इज इक्वल टू काय असते 1 व्हॅल्यू असते ॲज पर द ऑर लॉ. म्हणजे इथं परत आपण कुठला लॉ वापरलेला आहे, इथं आपण ऑर लॉ काय केलेला आहे वापरलेला आहे. तर ऑर लॉ नुसार ए प्लस ए बार इज इक्वल टू 1 आला, तो इथं पुट केला तर ए प्लस बी इंटू 1 म्हणजेच ए प्लस बी. याचाच अर्थ काय LHS इज इक्वल टू RHS काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघत आपण. ए प्लस बी ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी. ए प्लस बी इंटू ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. गिवन काय टर्म बघा, ए प्लस बी इंटू ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी आहे. हा काय आपला LHS आहे, हा आपला RHS आहे. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की LHS इज इक्वल टू RHS कसं येते. त्यासाठी पहिल्यांदा LHS लिहून काढा. ए प्लस बी इंटू ए प्लस सी. तर यामध्ये आता 1 बाय 1 मल्टिप्लिकेशन करा. ए इंटू ए येणार, ए इंटू ए प्लस ए इंटू सी, ए इंटू सी प्लस ए इंटू बी प्लस बी इंटू सी. तर आता परत ए इंटू ए ऐवजी काय लिहिणार आपण अँड लॉनुसार फक्त ए लिहिणार आहे प्लस ए सी प्लस ए बी प्लस बी सी. त्याच्यानंतर इथे काय केले आपण ए इंटू ए कशाला रिप्लेस केला, सिंगल ए ला रिप्लेस केला. ॲज पर द कुठला लॉ वापरला आहे आपण अँड लॉ वापरलेला आहे. ए प्लस बी इंटू ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी पाहिजे आपल्याला. LHS इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए प्लस सी केलं. ए इंटू ए इंटू सी प्लस बी ए इंटू बी प्लस बी इंटू सी घेतलं. अँड लॉनुसार ए इंटू एच्या जागेला फक्त ए लिहिणार. आता ह्या दोन टर्म्समध्ये काय करायचं आपण ए कॉमन काढायचं. म्हणजेच ए ब्रॅकेटमध्ये 1 प्लस सी हे आहे तसेच राहणार. म्हणजेच इथं आता काय केलं आपण पुढं नेक्स्ट काय करणार आपण 1 प्लस सी आहे तो काय होणार आहे 1 ने रिप्लेस होणार आहे. म्हणजेच ए इंटू काय राहणार आहे तुमचा 1 राहील प्लस काय येणार ए बी प्लस बी सी. इथं आता काय वापरले आपण 1 प्लस सी इज इक्वल टू 1 वापरलेला आहे. यामध्ये ए इंटू 1 प्लस ए बी प्लस बी सी हे 1 प्लस सी कशाला रिप्लेस झाला 1 प्लस सी आपला 1 ला रिप्लेस झालेला आहे. तर आता परत एक्सप्रेशन काय ए प्लस ए बी प्लस बी सी. आता परत ह्या दोन टर्ममधलं ए कॉमन निघते, ए कॉमन काढा 1 प्लस बी आला. परत इथे काय असणार आहे 1 प्लस बी म्हणजेच काय असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे परत आपण ए इंटू 1 प्लस बी सी करणार. म्हणजे परत आपल्याला लास्टला काय मिळणार ए प्लस बी सी.
तर हे काय झालं तुमचा RHS म्हणजेच इथे काय झालं LHS इज इक्वल टू काय झालं RHS काय झालं तुमचा रूट असणार आहे. हा तुमचा काय मिळाला LHS मिळाला आणि LHS इज इक्वल टू काय होणार आहे RHS प्रूव्ह होणार आहे. एक्झाम्पल लक्षात आलं का दोन्ही टर्म्सचं 1 बाय 1 एका व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलला जसं आपण 10वीपर्यंत किंवा 10वीच्या मॅथ्समध्ये बीजगणितमध्ये मल्टिप्लिकेशन करत होतो त्या पद्धतीनेच मल्टिप्लिकेशन करायचे. तिथं टर्म्स रिड्यूस करण्यासाठी तुमचे जे काही बुलियन लॉज आहेत ते वापरायचे आहेत. समजा डी मॉर्गन्स थेरम लागला तर डी मॉर्गन्स थेरम वापरायचा. इथं आता आपण बुलियन लॉज वापरलेले आहेत म्हणजेच ऑर लॉ वापरलेला आहे. हा अँड लॉ वापरला आहे. इथं काय वापरले आपण ऑर लॉ इथं वापरलेले आहेत खाली. तर हे झालं आपलं थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट बघूया. चौथं एक्झाम्पल बघा ठिकाणं थोडंसं डिफिकल्ट घेऊया. y इज इक्वल टू दरवेळेस काय LHS इक्वल टू RHS असणार नाही. एखाद्या वायचं इक्वेशन दिलं जाईल आणि त्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलं जाईल. ABC y इज इक्वल टू ABC प्लस B बार C B बार C प्लस ABC बार. एक्सप्रेशन काय दिली आपल्याला y इज इक्वल टू ABC प्लस B बार C प्लस ABC बार. आता यामध्ये कोणकोणत्या टर्म्स कॉमन येतात ते आपण काढायचे आहेत आणि इक्वेशन रिड्यूस करत जायचं आहे. तर गिवन एक्सप्रेशन लिहून घ्या. y इज इक्वल टू काय आहे ABC प्लस A बार C प्लस ABC बार. त्याच्यानुसार y इज इक्वल टू काय येणार रिड्यूस करायचं आहे. कॉमन काय काय ते बघा. आता जर पहिले दोन इक्वेशन कन्सिडर केले तर यामध्ये A आणि C हे काय आहेत कॉमन आहेत. म्हणजे AC आपण जर बाहेर काढलं तर ब्रॅकेटमध्ये B प्लस B बार राहणार. म्हणजे इथं AC B प्लस B बार बरोबर. आणि हे आहे कसं तुमचा ABC बार. आता इथं काय करणार आपण B प्लस B बार इज इक्वल टू काय असते 1 ॲज पर द ऑर लॉ. ऑर लॉ नुसार काय असणार आहे B प्लस B बार इज इक्वल टू 1. म्हणजे इथं B प्लस B बारच्या जागेला 1 राहणार. म्हणजे AC इंटू 1 इथं 1 प्लस ABC बार. म्हणजेच बघा यामध्ये AC प्लस ABC बार. आता यामधून आपण काय कॉमन काढू शकतोय का काय कॉमन काढू शकतोय A कॉमन काढू शकतोय. A कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय राहील C प्लस BC बार. आता C प्लस BC बार म्हणजेच काय असते इज इक्वल टू A इंटू C प्लस B. आता C प्लस BC बार इज इक्वल टू C प्लस B. हे कसं मिळालेलं आहे आपल्याला तर अदर इम्पॉर्टंट रूलनुसार आपल्याला अदर इम्पॉर्टंट रूल जर आपण बघितला अदर इम्पॉर्टंट रूल जर बघितला तर त्यामध्ये आपल्याला A प्लस A बार B इज इक्वल टू A प्लस B मिळत होतं. तसंच C प्लस BC बार असेल तर तिथं आपल्याला काय मिळणार आहे C प्लस B मिळणार आहे. म्हणून आपण A इंटू C प्लस BC बार होतं त्याच्या जागेला आपण काय लिहू शकतोय A इंटू C प्लस B. इथं तुमचं एक्सप्रेशन काय होतं रिड्यूस होते. हे तुमचं फायनल y तुम्हाला मिळणार आहे आफ्टर सिम्प्लिफिकेशन y इज इक्वल टू C प्लस B हे तुम्हाला एक्सप्रेशन मिळणार आहे.
कमीत कमी टर्म्स करत यायचं आहे. आपल्याजवळ टर्म्स कुठल्या होत्या, y इज इक्वल टू 3 व्हेरिएबल दिसतात इथं ए बी सी, आणि प्रत्येक व्हेरिएबल काय सेम लिहिलेलं नाही, म्हणजे ए बी सी हे 3 वेळेला नाही आहे, तर एखाद्याच्या व्हेरिएबलच्या वरती काय दिलेलं दिसते आपल्याला, बार दिसते, म्हणजे इन्व्हर्जन दिसते. y इज इक्वल टू ए बी सी प्लस ए बी बार सी प्लस ए बी सी बार. यामध्ये आता कोणत्या कोणत्या टर्म्स कॉमन येतात हे आपण बघायचं. पहिल्या दोन इक्वेशन्समध्ये आपल्याला ए सी हे कॉमन दिसते, म्हणून आपण ए सी बाहेर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये बी प्लस बी बार होणार, प्लस ए बी सी बार. तर बी प्लस बी बार हे ऑरनुसार 1 आहे, म्हणून आपण इथं 1 पुट केलं, म्हणजे इथं उत्तर काय आलं आपलं, ए सी आलं, शिल्लक राहिलं. त्यानंतर ए बी सी बार हे आहे तसं आहे. आता ह्या ए सी प्लस ए बी बार बी सी बार मधलं ए कॉमन निघते, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय झालं, सी प्लस बी सी बार. आता ॲज पर द अदर इम्पॉर्टंट रूलनुसार सी प्लस बी सी बार इज इक्वल टू सी प्लस बी असते, म्हणून आपण ते रिप्लेस कशाने केलं, सी प्लस बीनं. म्हणून सिम्प्लिफाय केल्यानंतर वाय इज इक्वल टू काय मिळणार, ए इंटू किंवा ए अँड सी प्लस बी किंवा सी और बी उत्तर आपल्याला मिळणार. तर हे आपल्याला सिम्प्लिफिकेशन अशा पद्धतीने मिळालेलं आहे. परत सेम त्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ए प्लस ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बी बार. सिम्प्लिफिकेशन काय होणार आहे बघा, 1 प्लस ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी बार इज इक्वल टू आपल्याला काय मिळायला पाहिजे, ए बी बार मिळायला पाहिजे, म्हणजे इथं एल एच एस इज इक्वल टू आर एच एस प्रूव्ह करायचं आहे. गिवन एक्सप्रेशन लिहून घ्या पहिला, ए प्लस ए बार इंटू ए प्लस बी, हे आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहूया, बी प्लस ए आहे त्या जागेला मी ए प्लस बी दिले, इंटू बी बार इज इक्वल टू ए बी बार. हा तुमचा एल एच एस आहे, हा तुमचा आर एच एस आहे, हे इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण एल एच एस लिहून घेऊया. एल एच एस इज इक्वल टू ए प्लस ए बार इंटू ए प्लस बी इंटू बी बार. आता ॲज पर द ऑर लॉ ए प्लस ए बार काय होणार आहे, मल्टिप्लिकेशनला लगेच जायचं नाही. इथे जर काय तुमच्या टर्म्स अदर इम्पॉर्टंट लॉनुसार रिड्यूस होत असल्या तर डायरेक्टली तुम्ही रिड्यूस करून टाकायचे. म्हणजेच बघा, ए प्लस ए बार काय असते, इज इक्वल टू 1 असते ऑर लॉनुसार. ऑर लॉनुसार ए प्लस ए बार 1 असते, म्हणजे इथे आपण काय करणार, डायरेक्टली इथं 1 टाकणार, ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इंटू बी बार हे आहे तसं ठेवलं. नंतर मल्टिप्लिकेशन करूया. आता 1 इंटू कुठली टर्म असेल तर ती टर्म फक्त शिल्लक राहते, म्हणजेच ए प्लस बी इंटू बी बार, ए प्लस बी इंटू बी बार राहते. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण, इकडे करून मल्टिप्लिकेशन. तर यामध्ये काय येणार बघा, ए इंटू बी बार प्लस बी इंटू बी बार, ए इंटू बी बार प्लस बी इंटू बी बार. म्हणजेच काय आले बघा, परत आता बी इंटू बी बार म्हणजे अँड लॉ आला. अँड लॉनुसार बी इंटू बी बार काय असते, 0 असते. अँड लॉनुसार काय असणार आहे, बी इंटू बी बार इज इक्वल टू 0. त्यामुळं ए इंटू बी बार प्लस 0 नथिंग बट तुमचं काय येणार, एल एच एस इज इक्वल टू ए इंटू एल एच एस इज इक्वल टू ए इंटू बी बार येणार. तेच काय आहे आपला आर एच एस आहे. म्हणजेच इथे काय झालं, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस इज प्रूव्ड. एल एच एस इज इक्वल टू आर एच एस प्रूव्ह झालं.
काय काय केलं बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करते मी. ए प्लस ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बी बार. तर गिवन एक्सप्रेशन लिहून घेतला, त्यामध्ये LHS RHS टाकला आपण. LHS इज इक्वल टू लिहून घ्यायचा ए प्लस ए बार इंटू ए प्लस बी इंटू बी बार. आता ए प्लस ए बार हे ॲज पर द ऑर लॉ काय मिळते, 1 व्हॅल्यू मिळते, म्हणून आपण काय केली ती 1 रिप्लेस केली. परत ए प्लस बी इंटू बी बार राहते, त्यांचे मल्टिप्लिकेशन करून घेतले आपण. ए इंटू बी बार प्लस बी इंटू बी बार, म्हणजेच बी इंटू बी बार 0 अँड लॉनुसार. तर शिल्लक काय राहिलं ए इंटू बी बार, म्हणजेच LHS इज इक्वल टू काय झालं, RHS प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. ए बी बार प्लस एक्झाम्पल बघा, एक्सप्रेशन फक्त दिलंय आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. यामध्ये काय LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं नाही आहे. एक एक्सप्रेशन दिलंय आणि त्याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए बार बी प्लस ए बी बार प्लस ए बी प्लस ए बार बी बार. काय काय टर्म्स दिल्या, y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार प्लस ए बी प्लस ए बार बी बार. तर गिवन एक्सप्रेशन लिहून घ्या, ए बार बी प्लस ए बी बार प्लस ए बी प्लस ए बार बी बार. आता काय काय कॉमन निघते बघत, पहिल्यांदा कुठल्या कुठल्या टर्म्समधून आपल्याला कॉमन काढायचं ते बघूया. आता ह्या दोन टर्म्समध्ये बघितलं आपण आणि ह्या दोन टर्म्समधून कॉमन काढायचं आहे. तर इथे आपल्याला ए कॉमन निघतोय आणि ह्या टर्म्समध्ये ए बार कॉमन निघतोय. त्या पद्धतीने आपण ए बार कॉमन काढला तर इथे काय शिल्लक राहणार, ह्या दोन टर्म्समधला ए बार काढला तर बी प्लस बी बार शिल्लक राहील. प्लस करा, ह्या दोन टर्म्समधून ए काढला तर बाहेर ब्रॅकेटमध्ये बी प्लस बी बार. पण ॲज पर बी प्लस बी बार काय असते, 1 असते. ॲज पर द ऑर लॉनुसार काय असणार आहे, बी प्लस बी बार असणार आहे. म्हणजेच y इज इक्वल टू काय होईल आता, ए बार इंटू 1 प्लस ए इंटू 1. म्हणजेच y इज इक्वल टू काय मिळालं, ए बार प्लस ए मिळालं. y इज इक्वल टू काय मिळाला, ए बार इंटू 1 म्हणजे ए प्लस ए इंटू 1 म्हणजेच ए, म्हणजे ए बार प्लस ए मिळाला. आता परत इथं ए बार प्लस ए इज इक्वल टू काय असते 1 ऑर लॉनुसार. ऑर लॉनुसार 1 असणार आहे, म्हणजे तुमचं फायनल सिम्प्लिफिकेशन नंतर एक्सप्रेशन इज इक्वल टू काय असणार, y इज इक्वल टू 1 मिळालेलं आहे. एक्झाम्पल्स लक्षात आले का बघा, कशा पद्धतीने घेतलेत आपण. y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार प्लस ए बी प्लस ए बार बी बार आहे. ते एक्सप्रेशन लिहून घ्यायचं पहिला. त्यामध्ये कोणकोणत्या टर्म्समधून कॉमन निघणाऱ्या टर्म्स बघायच्या. यामध्ये पहिल्या आणि शेवटच्या टर्म्समध्ये ए बार हे कॉमन निघते, मग ए बार मी कॉमन काढला तर बी प्लस बी बार राहणार. पण मधल्या दोन टर्म्समधून ए कॉमन निघते, तर ब्रॅकेटमध्ये ए इंटू बी प्लस बी बार शिल्लक राहील. बी प्लस बी बार हे ऑर लॉनुसार 1 येणार, मग ते आपण तिथं 1 1 कोट केले आणि ए बार इंटू 1 ए बार असणार आणि ए इंटू 1 ए असणार, म्हणून y इज इक्वल टू ए बार प्लस ए. परत ए प्लस ए बार प्लस ए इज इक्वल टू काय मिळणार, 1 ऑर लॉनुसार, म्हणजेच y इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे, 1 मिळालेला आहे. तर यासारखे तुम्हाला बरेच एक्सप्रेशन्स यामध्ये सॉल्व करण्यासाठी असणार आहेत. तर आपण त्यामध्ये इझिली तुम्ही काय करू शकता, तुमचे जे काही बुलियन लॉज आहेत आणि अदर इम्पॉर्टंट रूल्स जे काय अल्जेब्रा आहेत तर ते वापरून तुम्ही एक्सप्रेशन सॉल्व करू शकता. इझी आहे ते, फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि कुठं कोणत्या कॉमन टर्म्स निघतात ते तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.